श्री स्वामी समर्थ. शुभप्रभात मंडळी. आज आहे 14 जुलै आणि वार आहे रविवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. धर्मपरायण व्यक्तीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मनःशांती मिळवून देतील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणं दुरापास्त ठरेल. ताणतणाव दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसंच तुम्हाला लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालवू शकतात. तुम्हाला असं करण्यापासून बचाव केला पाहिजे. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने तुमच्याशी वागणार आहे. सकाळचे ताजे ऊन आज तुम्हाला नवीन ऊर्जा प्रदान करेल. पुढील रास आहे वृषभ रास. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होणार आहे. अनेक लोक तुमच्यावर स्मृतिसुमने उधळतील. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवीन पर्याय धुंडाळायचे आहेत, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करायचा आहे. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असणार आहे. जे लोक तुमच्या प्रेमजीवनापासून दूर राहतात त्यांना आज आपल्या पार्टनरची आठवण त्रास देऊ शकते. रात्रीच्या वेळी तुम्ही पार्टनरसोबत तासनतास फोनवर बोलू शकतात. तसंच वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. तसंच प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही. तुम्हालाही आपल्या प्रेमीला काही अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत, त्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यावर कायम राहील. पुढील रास आहे मिथुन रास. मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका. कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची सहानुभूतीची गरज असू शकते. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेची माहिती होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपली वेळ बर्बाद करतात तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आज तुमचा सहकर्मी तुम्हाला सल्ला देऊ शकतो, तथापि तुम्हाला हा सल्ला आवडणार नाही. पुढील रास आहे कर्क रास. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला एकाकी वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांची मदत घ्या, त्यामुळे नैराश्यापासून तुमचा बचावच होईल. परिणामी सुयोग्य संयुक्तिक निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल. पाहता क्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग देखील करू शकतात. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. व्यर्थ वेळ घालवण्याऐवजी आज कुठली विदेशी भाषा शिकणं तुमच्या वार्तालापाच्या गोष्टीमध्ये वृद्धी करू शकते. पुढील रास आहे सिंह रास. नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणून येईल, म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. थोडीशी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठीच्या वेळा पुढे ढकला. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुमचे व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. नातेवाईकांच्या घरी जाऊन एखाद्या 2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम आणि विश्रांती मिळेल. तसंच तुम्हाला दिवसाच्या शेवटी आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तींसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या स्नायूंना आराम द्यायचा आहे. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करायचा आहे. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूंसोबत भेटायला जाऊ शकतात.
थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. अकर्मण्यता पर्यायाचे मूळ आहे. ध्यान व योगाभ्यास करून तुम्ही या मुळाला दूर करू शकतात. पुढील रास आहे तूळ रास. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील हे आज तुम्हाला कळणार आहे. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात तुम्ही वाढ करून घ्याल. लग्नानंतर प्रेम होणं किंवा तसंच राहणं कठीण मानलं जातं, पण तुमच्या बाबतीत आज हे घडणार आहे. आपल्या भविष्याची योजना बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त दिवस आहे, कारण तुमच्याजवळ आरामाचे काही क्षण असतील. परंतु आपल्या योजनांना व्यावहारिक ठेवा आणि हवेत काही योजना बनवू नका. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असणार आहे. आपल्या माहितीमुळे लोकांमुळे उत्पन्नाचा नवा सूत्र सुरू होणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमचे मन आणि हृदय यावर तुमची प्रेमाची धुंदी चढणार आहे. आजच्या दिवशी धर्मदाय काम, सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षक वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिला तर खूप मोठा बदल घडू शकतो. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. आज काही आर्थिक कारणास नाही तर आपल्या घरातील सामानांना दुरुस्त करून तुम्ही आपल्यात व्यस्त राहू शकतात. पुढील रास आहे धनुरास. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस आहे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. कुठल्याही स्थितीमध्ये तुम्ही आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तुमचा जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांच्या अधिक काळजी घेण्यास समर्थ असेल आणि त्यांना जास्त महत्त्व देखील देईल. आज मुलांसोबत वेळ व्यतीत करून तुम्ही काही आरामदायी क्षण घालवू शकतात. पुढील रास आहे मकर रास. तुमची उच्च कोटीची ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरायची आहे. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील, त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करूनच गुंतवायचे आहेत. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील, पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदास आणि एकाकिता अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनणार आहे. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमच्या नेहमीच्या दिवसांपेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. या सप्ताहात कुटुंबासोबत शॉपिंगवर जाण्याची शक्यता आहे, परंतु शॉपिंग खिशासाठी भारी पडू शकते. पुढील रास आहे कुंभ रास. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. जवळच्या नातेवाईकांकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करून देऊ नका. तसंच तुम्हाला प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणं पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळणार आहे. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. तुमची खूबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचं पात्र बनणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आपल्यासाठी द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समृद्ध जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी करायचा आहे. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळवणं चांगलं असेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आज तुम्ही सहभागी ठराल आणि त्याचबरोबर सोशल कार्यक्रमात तुम्ही आकर्षण बिंदू ठराल. तसंच तुम्हाला आज सायंकाळी जास्तीत जास्त रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न तुमचा पार्टनर तुम्हाला करणार आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावं याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलीफ मिळणार आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला नक्कीच जाणीव होणार आहे.
आयुष्य तुम्हाला चांगल्या गोष्टीचेही अनुभव देते, परंतु तुम्हाला फक्त या अनुभवाचा समजण्याचा प्रयत्न करून घ्यायचा आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.